मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. घराची वाटणी करण्याच्या वादातून मुलानेच आई वडिलांचा निर्घृण खून केलाय. आई वडिलांच्या हाताची नस कापून पोटच्या पोरानेच त्यांचा निर्घृण खून केलाय. हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सुनील नारायण भोसले या हल्लेखोर मुलानेच आई वडिलांचा खून केलाय. आई वडिलांचा खून करून सुनील भोसले हा स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच आई वडिलांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या हाताच्या नसा कापून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी मुलगा सुनील नारायण भोसले हा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. हुपरी येथील महावीर नगर अल्फालाईन परिसरात नारायण गणपतराव भोसले वय 82 आणि त्यांच्या पत्नी विजयमाला नारायण भोसले वय 70 हे दाम्पत्य हल्लेखोर मुलगा सुनील भोसले याच्यासोबत राहत होते. नारायण भोसले यांची अन्य 2 मुले चंद्रकांत भोसले आणि संजय भोसले हे सराफ व्यवसायानिमित्त अन्य शहरामध्ये वास्तव्यास आहेत. हल्लेखोर सुनील भोसले याचे लग्न झाले असून त्याच्या विचित्र वागणुकीमुळे सुनीलची पत्नी 2 मुलांसह माहेरी बेळगाव येथे वास्तव्यास असते. घराची वाटणी पाहिजे म्हणून सुनील भोसले हा सातत्याने आई वडिलांशी भांडण काढत होता. याच भांडणातून शुक्रवारी पहाटे सुनील भोसले याने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात मारहाण करत त्यांना जखमी केले आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्यांच्या हाताची नस विळतीने कापली. यावेळी आई विजयमाला या बाहेर विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत येताच सुनील भोसले याने त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करत विळतीने त्यांच्या हाताची नस कापून त्यांनाही ठार केले. संपत्तीच्या वादातून आई वडिलांना ठार केल्यानंतर सुनील भोसले याने थेट हुपरी पोलीस स्टेशन गाठून आई वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिओ मराठी, ते धडक ते